ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः येषामादित्यवत् ज्ञानम् प्रकाशयति तत्परम् ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानम् प्रकाशयति तत्परम् पदच्छेद बघा. ज्ञानेन तु तत् अज्ञानम् येषां नाशितम् आत्मनः. दिसलं? तेषाम् आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत् परम्. बघा, वरच्या श्लोकामध्ये सांगितलं की अज्ञानाने ज्ञान आवृत केलेलं आहे आणि त्यामुळं सगळे जीव काय होतात? मोहित होतात. आता या श्लोकामध्ये सांगतात की येषां तत् आत्मनः अज्ञानं ज्ञानेन नाशितं. तू घ्यायचा अगोदर. तू म्हणजे परंतु. तू म्हणजे परंतु. येषां आत्मनः तत् अज्ञानं, ज्यांचं ते आत्मस्वरूपाचं असलेलं ते अज्ञान ज्ञानेन नाशितं, ज्ञानाने काय केलं गेलं आहे? नष्ट केलेलं आहे. आलं का लक्षात? आत्मस्वरूपाविषयीचं जे अज्ञान आहे ते अज्ञान काय झालं? ज्ञानाने नष्ट झालं, नष्ट केलं. मग तेषां, मग त्या पुरुषांचं तज्ज्ञानम. दिसलं का? त्या पुरुषांचं ते जे ज्ञान आहे ते ज्ञान आदित्यवत परम प्रकाशयति. दिसलं का? आदित्यवत परम प्रकाशयति. सूर्याप्रमाणे त्या परमतत्वाला म्हणजे परमात्म्याला ते प्रकाशित करतं. नाही लक्षात आलं का? हां, अरे कालचा श्लोक आठवा फक्त शेवटचा, तिथून पुढचं मग संगती लागली तुम्हाला. कालच्या शेवटच्या श्लोकात शेवटच्या खालच्या वळीत काय सांगितलं? अज्ञानानं ज्ञान झाकलेले जीवांचं आणि ते ज्ञान झाकलेलं असल्यामुळं जीव काय होतात? मोहित होतात. लक्षात आलं का? पण ते जे अज्ञान आहे ते अज्ञान ज्यांचं नष्ट झालेलं आहे, नष्ट केलेलं आहे. कशाने? ज्ञानानं. मग ज्या पुरुषांचं ते आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्ञानाने काय झालं? नष्ट केलं गेलं. मग ते त्यांचं जे ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने अज्ञानाला काय केलं? नष्ट केलं. ते जे ज्ञान आहे ते ज्ञान सामान्य नाही. ते ज्ञान कसं आहे? ते सूर्य जसं सगळ्या जगातल्या उपवान पदार्थाला प्रकाशित करतो तसं ते ज्ञान त्या परमतत्वाला म्हणजे परमात्म्याला सुद्धा प्रकाशित करतो. अलग लक्षात? ते ज्ञान परमात्म्याला काय करतं? प्रकाशित करतं. बघा, अजून एकदा श्लोक सांगतो. तू परंतु येषां तत् आत्मनः अज्ञानम, ज्या पुरुषांचं ते आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान ज्ञानेन नाशितम, ज्ञानाने नष्ट केलं गेलं.
मग तेषाम त्या पुरुषांचं तज्ज्ञानम ते ज्ञान आदित्यवत परमप्रकाशेती सूर्याप्रमाणे ते त्या परमतत्वाला काय करतं? प्रकाशित करतं. कळलं का? हे कळलं का? पुढचा श्लोक सांगू. तद्बुद्धयस्तदात्मानस् तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः तद्बुद्धयस्तदात्मानस् तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. तद्बुद्धयः तत् म्हणजे तो परमात्मा आणि त्या परमात्म्यामध्ये ज्यांची काय आहे? बुद्धी आहे. ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये असते अशा त्या सर्व पुरुषांना काय म्हणतात? तद्बुद्धयः बहुवचन. कळलं का? परमात्म्याच्या ठिकाणी ज्यांची बुद्धी आहे त्यांना काय म्हणतात? तद्बुद्धयः. तदात्मानः तत्स्वरूप जे झालेले आहे, तत्स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप जे झालेले आहे त्यांना म्हणतात तदात्मान. तन्निष्ठाः ज्याची त्याच्याच ठिकाणी काय आहे? निष्ठा आहे. त्याच्यात म्हणजे त्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणी ज्यांची निष्ठा आहे. तत्परायणाः जे तत्परायण आहेत. तत्परायण म्हणजे त्यात म्हणजे ते ब्रह्म, ते परमात्मा रूप हेच ज्याच्याकरता सर्वश्रेष्ठ गती आहे असे जे आहेत. म्हणजे परमात्मा प्राप्ती हीच सर्वात श्रेष्ठ गती आहे अशी ज्यांची मान्यता असते त्यांना काय म्हणतात? तत्परायण. कळलं का? गच्छन्ति अपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः. बघा, ज्ञाननिर्धूतकल्मषाः म्हणजे काय? ज्ञानाने ज्यांचे कल्मष धुवून गेलेले आहेत. कल्मष म्हणजे काय? पाप. ज्यांची पापे ज्ञानाने धुवून गेलेले आहेत, नष्ट झालेले आहेत त्यांना म्हणतात ज्ञाननिर्धूतकल्मषाः. मग असे ते पुरुष अपुनरावृत्तीं गच्छन्ति. अपुनरावृत्तीला जातात. अपुनरावृत्ती म्हणजे जन्म. मरून गेले पुन्हा आले याला पुनरावृत्ती म्हणतात. आणि अपुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म ज्यांना नाही अशा पुनर्जन्माच्या अभावाला म्हणजेच मोक्षाला ते गच्छन्ति म्हणजे जातात. कळलं का? बघा म्हणजे सांगतो. तद्बुद्धयः या परमात्मा तत्वाच्या ठिकाणी ज्यांच्या बुद्धी आहे. तदात्मानः तद्रूप जे झालेले आहेत. तन्निष्ठाः त्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणी ज्यांची निष्ठा आहे. तत्परायणाः आणि ते परमात्मा तत्व ज्यांना सर्वश्रेष्ठ गती आहे. ज्ञाननिर्धूतकल्मषाः ज्ञानाच्या योगानं ज्यांचे सर्व कल्मष धुवून गेलेले आहेत असे ते पुरुष अपुनरावृत्तीं गच्छन्ति. अपुनरावृत्तीला म्हणजे जन्मरहित अशा प्रकारच्या मोक्षाला
ते काय होतात, गच्छन्ति म्हणजे जातात किंवा प्राप्त करतात किंवा प्राप्त होतात. आलं? जन्मरहित असा जो मोक्ष, त्या मोक्षाला ते जातात किंवा प्राप्त करतात. सांग पुढचा श्लोक. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, अन्वयनंतर सांगितलं, उपदेश सांगितलं आहे का नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी च एव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. आलं का? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे असं घ्यायचं. विद्या आणि विनय यांनी संपन्न असणारा जो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी. कसा ब्राह्मण? नुसता ब्राह्मणाच्या जाती जन्माला आलेला नाही. ब्राह्मण जातीत जन्माला तर आलेलाच आहे, पण विद्येनं संपन्न नाही. आणि नुसत्या विद्येनं संपन्न नाही, विनयानं संपन्न नाही. तर काहीकडे विद्या असते, पण ते विद्येचा माज चढलेला असतो. ती विद्या काय कामाची नसते. ती विद्या त्या अशा माज आलेल्या विद्येनं तो लोकांचं कल्याण करीत नसतो, लोकांचे हानी नाश करीत असतो. त्या विद्येचा उपयोग तो लोकांच्या नाशासाठी करत असतो. अलग लक्षामध्ये विद्या पाहिजे. आणि ती विद्या असून कशी पाहिजे? ती त्या पुरुषाची काही नम्रता पाहिजे. नम्रता असली तर ती विद्या शोभत असते. आणि त्या पुरुषाच्या ठिकाणी जर नम्रता नसेल, नम्रीपणा असेल, तर ती विद्या त्याला आशीर्वाद नाही, ती शाप आहे. शाप समजायचं. विद्या विनयेन शोभते. विद्या ही विनयाने, विनय म्हणजे नम्रता, नम्रतेनं शोभून दिसत असते विद्या. म्हणून जशी विद्या आवश्यक आहे, तशी नम्रता सुद्धा काय असते? आवश्यक असते. विनय हा फार आवश्यक असतो. म्हणून जो ब्राह्मण विद्येनं आणि विनयानं संपन्न आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. विद्या आणि विनयानं संपन्न असणारा जो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी म्हणजे पवित्र असतो ब्राह्मण. अशा त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी गवी, गाईच्या ठिकाणी किंवा गाईमध्ये, हस्तिनी, हत्तीच्या ठिकाणी, शुनी, कुत्रीच्या ठिकाणी. कुत्र माहिती तुम्हाला? तुम्हाला माहिती च श्वपाके आणि चांडाळाच्या ठिकाणी. श्व म्हणजे कुत्र आणि त्याला पाक म्हणजे शिजवून खाणारा. कुत्रे शिजवून खाणारा त्याला श्वपाक म्हणतात. त्याला काय म्हणतात? श्वपाक. अशा त्या श्वपाकाच्या ठिकाणी म्हणजेच कोणाच्या? चांडाळाच्या ठिकाणी पंडिताः समदर्शिनः. पंडित हे समदर्शी असतात. समदर्शी म्हणजे सम पाहत असतात. सगळ्याच्या ठिकाणी सम पाहतात. मग तो विद्या विनय संपन्न ब्राह्मण जरी असला आणि चांडाळ जरी असला, तरी दोघांमध्ये समान पाहत दृष्टी असते त्याची. कुणाची? पंडिताची. मग ती गाय असली गाय आणि कुत्री असली. गायीमध्ये आणि कुत्र्यामध्ये तिची समान दृष्टी असते ज्ञानी पुरुषाची. समजते ना? ही गाय श्रेष्ठ
कनिष्ठ, ब्राह्मण श्रेष्ठ, चांडाळ कनिष्ठ, निकृष्ट, ही भेद बुद्धी आहे. ही अज्ञानाच्या ठिकाणी असते. कुणाच्या ठिकाणी असते? अज्ञानाच्या ठिकाणी असते. जो ज्ञानी असतो, जो पंडित असतो, त्याला सगळं सारखं दिसतं. त्याच्या बुद्धीत भेद नसतो. त्याच्या बुद्धीत काय नसतो? हा उत्तम, हा अधम, हा श्रेष्ठ, हा निकृष्ट, हा जो उत्तम अधम भाव आहे, हा भाव त्याच्या ठिकाणी नसतो. ही दृष्टी त्याला नसते. त्याच्या दृष्टीनं सगळ्या ठिकाणी काय असतं? समतत्व असतं. समतत्व म्हणजे ब्रह्म. त्याला सर्व ठिकाणी ब्रह्मपतीला येत असतं. लक्षामध्ये तो ब्राह्मण असला काय, चांडाळ असला काय. बघा, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे, विद्याविनयाने संपन्न असणारा ब्राह्मण, त्या ब्राह्मणामध्ये गवी म्हणजे गाईमध्ये, हस्तिनी हत्तीमध्ये, शुनी कुत्रीमध्ये, शोपाके च, तसंच चांडाळामध्ये सुद्धा पंडिताः समदर्शिनः एव. पंडित हे समदर्शी असतात. कसे असतात? समदर्शित असतात. म्हणजे ते समान पाहत असतात. सम पाहत असतात. सम. इहैव तैर्जितः सर्वो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. इहैव तैर्जितः सर्वो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. इह एव तैः जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. आलं का? बघा आता, येषां मनः साम्ये स्थितं. दिसलं का? ज्यांचं मन हे साम्यामध्ये स्थित आहे. कशामध्ये? साम्यामध्ये स्थित आहे. जसं पंडिताचा वरच्या श्लोकात सांगितलं नाही, तर सर्व ठिकाणी सम पाहतो ना, सम पाहणारे असतात. म्हणजे त्यांचं मन कुठं स्थित असतं? साम्यात स्थित आहे. साम्यात त्यांचं मन स्थित आहे. मग तैही, दिसलं का? मग तैही म्हणजे त्या पुरुषाने, इह एव सर्गः जितः, इह एव इथेच म्हणजे या जन्मात असतानाच, या मृत्यूलोकात असतानाच, सर्गः जितः, सर्ग म्हणजे जन्म, आणि जन्म जिंकलेला असतो. जन्म इथं असतानाच त्यांनी जन्म जिंकला. म्हणजे आता एकदा मेले की पुन्हा त्यांना जन्म नाही. त्यांनी जन्माला जिंकला, आता त्यांना जन्मावं लागत नाही. समजलं? त्यांनी जन्म जिंकलेला असतो, पुन्हा त्यांना जन्म नाही. बघा अजून एकदा सांगतो. अजून काय लेखायचं आहे ना? ही कारण ब्रह्म निर्दोषम समम. ही म्हणजे कारण की ब्रह्म कसा आहे? निर्दोष आहे. निर्दोष, दोष रहित आहे. कल्याण कसं आहे ब्रह्म? तू कसा आहे? दोष. ब्रह्म कसं आहे? निर्दोष आहे. निर्दोष. आणि अजून सम. सम म्हणजे सम आहे. सम. ब्रह्म सर्वगत सदा सम आहे का नाही? ब्रह्म हे निर्दोष आहे आणि
सम आहे, दोषरहित आहे. ब्रह्माच्या ठिकाणी कसलाच दोष नाही, कोणताच दोष नाही आणि ते सम आहे. तस्मात म्हणून ते ब्रह्मणी स्थिताः, म्हणून ते सर्व पुरुष हे परब्रह्मामध्ये काय आहेत, स्थित आहेत. बघा अजून एकदा सांगतो. येषां मनः साम्ये स्थितम्, ज्यांचं मन साम्यामध्ये काय आहे, स्थित आहे. तैहि इह एव सर्गः जितः, मग त्या पुरुषांनी इथेच काय केलेलं आहे, सर्ग जिंकलेला आहे. सर्ग म्हणजे जन्म, संसार हा सगळा जिंकलेला आहे. ही कारण की ब्रह्म निर्दोषम सम, कारण ब्रह्म हे निर्दोष आहे आणि सम आहे. तस्मात ते ब्रह्मणी स्थिताः, आणि म्हणून ते साम्यात स्थित असलेले लोक, साम्यामध्ये ज्यांचं मन स्थित आहे ते ब्रह्मणी स्थिताः, ते ब्रह्मामध्ये काय आहे, स्थित आहे. कळलं का? झाले का? राहिला न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. प्रियं प्राप्य न प्रहृष्येत्, न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य न उद्विजेत् प्राप्य च अप्रियं स्थिरबुद्धिः असम्मूढः ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. बघा आता, प्रियं प्राप्य न प्रहृष्येत्, प्रिय वस्तूची प्राप्ती करून जो पुरुष किंवा प्रिय वस्तूची प्राप्ती करून मनुष्याने न प्रहृष्येत् म्हणजे हर्षित होऊ नये. कळलं का? प्रिय वस्तूची प्राप्ती करून मनुष्याने हर्षित होऊ नये. आणि अप्रियम च म्हणजे आणि अप्रियम प्राप्य, अप्रिय वस्तूची प्राप्ती करून न उद्विजेत, त्यांनी उद्विग्न होऊ नये. म्हणजे प्रिय वस्तूची प्राप्ती झाली की त्यांना आनंदित होऊ नये, हर्षित होऊ नये. आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली की त्यांनी उद्विग्न होऊ नये, नाराज होऊन खिन्न होऊन बसू नये. कळलं? जो प्रिय वस्तूची प्राप्ती झाल्यावर हर्षित होत नाही आणि जो अप्रिय वस्तूची प्राप्ती झाल्यावर उद्विग्न होत नाही, अशा पुरुषाला स्थिर बुद्धी म्हणतात. त्याची बुद्धी विचलित नाही होणार ना, त्याची बुद्धी कशी आहे, स्थिर बुद्धी आहे. आणि असा स्थिर बुद्धीचा पुरुष, स्थिर बुद्धी ही स्थिर बुद्धी असलेला, असम्मूढ, ज्याला कसलाच बुद्धीत काय नाही, मोह नाही, असा मोहरहित असलेला तो ब्रह्मविद, ब्रह्मज्ञानी असलेला तो ब्रह्मज्ञानी, आणि तो ब्रह्मज्ञानी ब्रह्मणी स्थित, ब्रह्मामध्येच काय असतो, स्थित असतो. कळलं? अजून सांगतो. प्रियं प्राप्य न प्रहृष्येत्, प्रिय वस्तूची प्राप्ती करून मनुष्याने हर्षित होऊ नये. च अप्रियं प्राप्य न उद्विजेत, अप्रिय वस्तूची प्राप्ती करून त्यांनी उद्विग्न होऊ नये. स्थिर बुद्धी, स्थिर बुद्धीचा असलेला पुरुष, असम्मूढ म्हणजे मोह रहित असलेला, ज्याला मोह नाही, ज्याच्या बुद्धी म्हणजे मूळ ज्याची बुद्धी झालेली नाही, असा तो ब्रह्मविद, तो ब्रह्मविद असलेला, ब्रह्मज्ञानी असलेला, ब्रह्मणी स्थितः, तो
ब्रह्मामध्येच काय आहे स्थित आहे. ओम शांती शांती शांती.